हॅलो गायज, सो रिसेंटली मी झुडिओ मध्ये गेले होते आणि तिथून मी काही स्किन केअर आणि मेकअप प्रोडक्ट्स परचेस केलेत. सो मी ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहेत आणि बघूयात कसे आहेत ते प्रोडक्ट्स. ओके, तर फर्स्टली मी हे मास्क परचेस केलेले आहेत. सो फर्स्ट आहे हा लिप शॉट. सो या ग्लो शॉट मास्क मध्ये हायड्रोजेल लिप मास्क लिहिले, एनरिच्ड विथ हायलोरॉनिक ऍसिड, नरिशेस अँड हायड्रेट्स. हे तुम्हाला 15 मिनिट्स तुमच्या लिप्सवर ठेवायचे आणि देन युअर लिप्स विल गेट हायड्रेटेड आणि सपल एकदम. And next is this exfoliating toner pads. Okay, so basically I will show you. हे जे टोनर पॅड्स आहेत ना, तर ते तुमच्या ब्लॅक हेअर्स रिमूव्ह करायला किंवा डेड स्किन रिमूव्ह करायला खूप कामी येणार आहेत. सो ओके, असे काही हे पॅड्स आहेत आणि एक साइडला असे थोडंसं टेक्स्चर्ड आहे आणि दुसरी साइड स्मूथ आहे. सो द टेक्स्चर साइड यू कॅन जस्ट रब इट ऑन युअर नोज और वेरेवर तुम्हाला ब्लॅक हेड्स असतील तिथे, आणि नेक्स्ट साइड यू कॅन जस्ट वाईप इट और जस्ट लीव्ह इट ऑन. असं थोडं ऍब्झॉर्ब होईल तुमच्या स्किन मध्ये आणि सगळे जे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आहेत किंवा तुमची डेड स्किन आहे ती सगळी निघेल. आणि ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणजे ग्लायकॉलिक ऍसिड आहे, अ बेस्ट सीरम यू कॅन से, और बेस्ट केमिकल एक्सफोलिएंट for blackheads or to remove your dullness or tan, and vitamin C. Okay. आणि नेक्स्ट आहे ते हँड आणि फूट मास्क. हे मी ओपन नाही करणार कारण की हे मी रिलॅक्सिंग टाइम मध्ये युज करून बघणार आहे. ह्याच्यामध्ये पण हायलोरॉनिक ऍसिड आणि ॲलोवेरा जेल आहे. दोघांमध्ये सेम इन्ग्रेडियंट्स आहेत. तुम्हाला हे वेअर करून 15 ते 20 मिनिट्स ठेवायचे अँड देन यू विल गेट सॉफ्ट अँड मॉइश्चराइज्ड हँड्स. स्टुडिओमध्ये ना खूप सारे लिपस्टिक्स आणि लिप कॉम्बोज होते आणि त्यांची ती नवीन लॉन्च केलेली जी क्लाउड लिपस्टिक होती, बट आय डिड नॉट लाईक इट अँड दॅट्स वाय आय डिड नॉट परचेस इट. लाईक असं एकदम असं काही स्पेशल नाही वाटलं. लास्ट टाइम त्यांचे जे लिप टिंट होते, लाईक द लव्ह बाईट लिप टिंट, सेम तसंच टेक्स्चर होतं, सेम तसंच कलर्स पण सेम होते. सो आय डिड नॉट लाईक इट. सो त्यातून हे जे त्यांचं लॉक्ड करून जे न्यू सिरीज आहे लिप्स ट्रान्सफर प्रूफ मॅट लिप कलरची, सो त्यातून मी ह्यावाला एक शेड घेतलेला आहे. सो हे बघूयात. आणि ऍक्च्युली ते एक ब्राऊन शेड्सचे पण त्यांनी रेंज काढलेले, लाईक द चॉकलेट ब्राउन्स और द न्यूड ब्राउन्स. सो तो पण मी परचेस केला होता, पण मी तो माझ्या सिस्टरला गिफ्ट केला ऍक्च्युली. सो त्याचा पण मी फोटो इथे कुठेतरी टॅग करेन, सो तुम्ही बघू शकता तो पण शेड. दिस इज द शेड पॉवर प्ले. ओके, सो स्मेल as सच नाहीये, मला स्वॉच करून दाखवते. इट्स अ प्रिटी पिंक रास्पबेरी शेड यू कॅन से. थोडंसं असं व्हायोलेटिश किंवा मॉव शेड आहे ह्याच्यामध्ये. मी ऍक्च्युली लिप बाम लावलेला आहे स्टील. असं परफेक्ट तुमचा डेट नाईट किंवा डिनर नाईट साठी चांगला शेड आहे. इट सेज इट्स ट्रान्सफर प्रूफ. सो मी आता हे लावून ठेवते आणि मग बघूया ट्रान्सफर होतं की नाही. त्यांचं जे मी तुम्हाला बोलली क्लाउड कलेक्शन आहे, ऍक्च्युली तुम्हाला जर एस्थेटिक पॅकेजिंग किंवा असं क्यूट पॅकेजिंग साठी हवं असेल तर तुम्ही परचेस करू शकता, और अदरवाइज आय डोंट थिंक सो इट्स वर्थ. सेकंड, ओके, हे मी एक झुडिओचं हे घेतलेलं आहे, नेल पेंट रिमूव्हर. ओके, सो तर हे झुडिओचं लायनर आहे, शेड आहे ब्राझिलियन रेझिन. सो म्हटलं ट्राय आउट करूयात. लिपस्टिक पण घेतले, लिप लायनर पण ट्राय आउट करून बघूया. ह्याची जी एमआरपी आहे ती 99 आहे. लिपस्टिक जी होती ती अराउंड आय गेस 199 होती. झुडिओचे प्रोडक्ट ऍक्च्युली क्वाईट रिझनेबल आहेत. रिझनेबल म्हणजे खूपच जास्त रिझनेबल आहे. आय थिंक मेकअप प्रोडक्ट्स और स्किन केअर हार्डली 249 इज द लास्ट रेंज आय गेस. सो कॉलेज गर्लीज वगैरे आहेत, त्यांना बजेटमध्ये काही पाहिजे असेल तर आय थिंक झुडिओ इज द बेस्ट स्टॉप फॉर देम. बट आय थिंक बिफोर परचेसिंग इंग्रेडियंट लिस्ट एकदा नक्कीच चेक केली पाहिजे, कारण की यू नेव्हर नो तुमची स्किन सेन्सिटिव्ह आहे कशी आहे, आणि त्यासाठी एकदा गो थ्रू करूनच प्रोडक्ट घ्या. ओके, सो दिस इज हाऊ द लायनर इज लाईक. अरे लगेच निघालं. सो आय विल स्वॉच इट हिअर फॉर यू पीपल. तुटलं पण. हे बघा, मी जस्ट वॉश केलं, मी बिलकुल प्रेशर नव्हता अप्लाय केलेला, तरी पण ते ब्रेकडाऊन झालंय. दिस इज द शेड डार्क मरून, और कॅन ब्रिक रेड कलर बोलू शकता किंवा डार्क मरून शेड बोलू शकता. आय गेस ग्रेप किंवा ब्रिक ऑरेंजिश टिंट आहे. थोडंसं वॉर्मर साइडला हा रेड आहे. नेक्स्ट मी हे दोन ब्लश परचेस केलेत झुडिओचे.
These are Zudio Dewdrop Serum Blushes. Okay guys. So like स्किनकेअर सारखं स्किनकेअर झाल्यावर ते डिरेक्ट थोडंसं असं टॅप टॅप करून यू विल गेट अ नॅचरल लुक असं त्यांचं म्हणणं आहे याच्यातून. एनरिच्ड विथ हिबिस्कस एक्स्ट्रॅक्ट आणि माझ्याकडे 2 शेड आहेत. एक फर्स्ट आहे हे मॉव्ह मेटल शेड आणि सेकंड आहे बेरी पेटल. सो लेट्स सी, लेट्स अनबॉक्स इट. ओके, सो फर्स्ट आपण हा मॉव्ह पेटल शेड ट्राय करून बघूयात. पॅकेजिंग तसं तर खूप क्यूट आहे. ऍक्च्युली मी लास्ट टाइम पण झुडिओचं एक ब्रश ट्राय आउट केलेलं होतं. तुम्हाला त्याची लिंक किंवा ह्याच्यामध्ये टॅग केलेला असेल मी तो व्हिडिओ, तर तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचं पण पिगमेंट इतकं काही खास नव्हतं, नॅचरल लुक देत होतं, थोडं ऑइलियर साईडमध्ये होतं. सो दिस इज द ब्लश. स्मेल ऍज सच नाहीये कुठल्याच प्रोडक्टला, सो इट्स अ गुड थिंग. वॉन्ड बघा कसा आहे आणि दिस इज द शेड, प्रिटी पिंक शेड आय गेस. अगेन पिंक अंडरटोन मध्ये आहे, कूल अंडरटोन मध्ये आहे. सो जे फेअर टू मीडियम टू फेअर गर्लीज आहेत त्यांच्यासाठी हा बेस्ट शेड आहे. तुम्हाला लावून दाखवते थोडस आणि ब्लेंड आउट करूया. ओके, सो पिगमेंट खूप चांगलं आहे आय कॅन से आणि ब्लेंडिंग पण खूप चांगलं होतं. पण वी हॅव टू सी इफ की तुम्ही जेव्हा मेकअप म्हणजे बेसिकली फाउंडेशन सोबत ह्याला वापरत असाल तर हे फाउंडेशन मूव्ह करेल नाही करेल. सो दॅट्स द थिंग दॅट यू हॅव टू चेक. थोडीशी ऑइली फील तर येतोय बट स्किन मध्ये छानपैकी ऍब्झॉर्ब झाल्याचं नॅचरल ग्लो येतोय. सो नाईस नाईस स्टुडिओ, छान आहे. हा शेड होता बाय द वे मॉव्ह पेटल आणि दिस इज व्हॉट इट इज गिव्हिंग. इट इज गिव्हिंग अ शायनी फिनिश, सिरम सारखं वर्क करतंय. ओके, सो हे जे ब्लश पण आहेत ना ते पण 199 मीन्स 200च्या अराउंड कॉस्ट करतात. सो दिस इज द शेड बेरी पेटल. अगेन अ डीप शेड, मजेंटिश पिंक आहे. शेड मध्ये डिफरन्स बघू शकता. हा थोडा पीचिश पिंक आहे, हा एकदम मजेंटा किंवा डार्क पिंक शेड मध्ये आहे हा ब्लश. आय शो यू ऑन दिस साइड ऑफ माय फेस. खूप डार्क असा पिंक आहे. पिगमेंटेशन खरंच दोन्ही ब्लशचं खूप छान आहे, खूप चांगल्या प्रकारे पिगमेंट देत आहेत. ब्लेंडिंग हे जी थोडीशी हे आहे, ब्लेंडिंगसाठी थोडं एफर्ट करावं लागणार तुम्हाला. आय डोंट थिंक सो हे तुम्ही फाउंडेशनवर यूज करू शकाल किंवा बिकॉज ब्रश किंवा तुमचा जो ब्युटी ब्लेंडर आहे त्याच्याने एवढं हे चांगलं ब्लेंड होणार नाही. कॅन सी द कलर ऑर द शेड. दिस इज हाऊ दिस लुक्स लाईक. बेरी पेटल सॉरी. सो गाईज हे दोन्ही ब्लश खूप क्यूट आहेत, खूप छान पिगमेंट देतात, खूप छान फिनिश आहे यांची. बट आय कॅन से हे तुम्ही बेअर फेसवरती किंवा जेव्हा नो मेकअप लुक करत असाल त्याच्यासाठी हे चांगले आहेत. बिकॉज तुम्ही जर फाउंडेशन सोबत यूज केलं तर मे बी हे तुमचं फाउंडेशन मूव्ह करेल. बिकॉज ब्रश आणि ब्युटी ब्लेंडरमध्ये ऑफकोर्स हे ऍब्झॉर्ब होऊन जाणार आणि सेकंडली तुमचं फाउंडेशनला लिफ्ट करेल किंवा तुमच्या फाउंडेशनला पॅची बनवेल. सो हे बेस्ट आहे तुम्ही फिंगर्सनी ब्लेंड करा जेव्हा तुम्ही सनस्क्रीन, नॉर्मल सनस्क्रीन किंवा मग तुमचं जे स्किन टिंट यूज करत असाल त्या टायमाला हे यूज करणं खूप बेस्ट असेल. तुम्ही नॉर्मल एव्हरीडे लुकसाठी हे टिंट यूज करू शकतात. आय विल सजेस्ट. बट पार्टीजसाठी किंवा तुमचं काही फंक्शन आहे सो प्लीज डोंट यूज, जस्ट अवॉइड इट इफ यू कॅन हँडल इट. जर तुम्हाला खरोखर ब्लेंडिंग व्यवस्थित जमत असेल ह्याच्याने सो गो फॉर इट. पण एकदा पहिले ट्राय आउट करून बघा, डायरेक्टली त्या दिवशी नका यूज करू आय विल से. नेक्स्ट मी हे बेअर ग्लोचं स्ट्रोब क्रीम घेतलेलं. ह्याच्यामध्ये ऍक्च्युली 2 शेड होते. मी गोल्ड घेतलं. ऍक्च्युली मला त्याच्यामध्ये पीच शेड जे होतं ते हवं होतं पण ते आउट ऑफ स्टॉक होतं. मोस्टली झुडिओमध्ये सगळं आउट ऑफ स्टॉक असतं. आय डोंट नो वाय. मे बी सगळे झुडिओला पळत आहेत. सो दिस इज इन द शेड गोल्ड एनरिच विथ अगेन हायलोरॉनिक ऍसिड. लेट्स सी. मी तिथे ट्राय आउट केलेलं आणि मला फार जास्त आवडलेलं. म्हणजे खूप चांगलं असं फिनिश येत होतं. असं त्यामध्ये स्पार्कल होते. सो
बघू शकता तुम्ही लगेच त्याचे गोल्ड पिगमेंट दिसायला लागतात आणि काय भारी शाईन देतंय हे. तुम्ही स्किन लाईक तुम्ही मॉइश्चरायझर लावा, त्याच्यानंतर प्रायमर लावत असाल तर प्रायमर लावा आणि त्याच्यावरती ही स्ट्रोक क्रीम थोडीशी अशी घेऊन लावा अँड देन डू युअर मेकअप. आय थिंक इट विल गिव्ह अ व्हेरी नाईस शीन टू युअर फेस आणि खूप असं छान सटल आतमधून ग्लो येतोय असं फील येईल. हातावर किंवा इफ यू आर वेअरिंग स्लीवलेस किंवा जर तुम्हाला तुमची कॉलर बोन हायलाइट करायची असेल तिथे पण तुम्ही हे यूज करू शकता. खूप 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 प्रिटी शाईन देतंय. मला जर ते दुसरावाला शेड भेटला असता तर मी नक्कीच मला खूप जास्त आनंद झाला असता. बट हे पण ठीक आहे. खूप छान गोल्डन ग्लो देतंय. शिमर आणि शाईनच्या चक्करमध्ये मी हे एक बॉडी फ्रॉस्ट लोशन पण घेतलं. हे 149 च्या अराउंड कॉस्ट केलं. फक्त ह्याच्यामध्ये शिमर आहे. शिमर वर्ड लिहिलेलं आहे. यासाठी मी हे परचेस केलं. स्मेल ऍक्च्युली स्मेल तुम्ही बोलाल तर ते पहिले लिप ऑइल घ्यायचे ना, त्याच्यामध्ये ऍपल फ्रेग्रन्सचं लिप ऑइल असायचं सेम तसं फ्रेग्रन्स येतंय आणि टेक्स्चर आणि कन्सिस्टन्सी लॅव्हेंडर कलरचं लिक्विड आहे किंवा सॉरी लोशन आहे. फील चांगला आहे लोशनचा बट मला ह्याच्यामध्ये कुठेच शिमर पार्टिकल्स ऍज सच दिसत नाहीयेत. नॉर्मल बॉडी लोशन लावलं तरी पण असं सटल ग्लो येतोच. सो आय डोंट थिंक सो हे वर्थ आहे परचेस करणं. इकडे बघा, इकडे मी ती स्ट्रोक क्रीम लावलेली, हिचा ग्लो बघा आणि या लोशनचा ग्लो बघा. सो आय डोंट थिंक सो वर्थ आहे करून. सो झुडिओला गेला आणि तुम्ही तिथून नेल पेन्स नाही परचेस केले असं तर होणार नाही. सो इथे मी 3 शेड्स परचेस केल्यात. हे आहे विशेस करून आहे. तिन्ही पण नेल शायनर्स किंवा टॉपर्स आहेत असं बोलू शकता. सो हे विशेस आहे. प्रिटी पिंक लायलॅक पिंक शेड आहे ह्याचा. खूप छान दिसतो. खूप एकदम मॅग्निफिसंट फील देतं. सेकंड हा मी शेड घेतलेला आहे सन ग्लो करून. अगेन शायनर और टॉपर. खूप छान असा येलो टिंट आहे ह्याला आणि तुम्ही जर नेल आर्ट करत असाल, जर स्वतःहून नेल आर्ट करत असेल तर 1-2 फिंगर्स वरती तुम्ही ह्याच्याने टॉप कराल तर खूप 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 छान इफेक्ट येईल. आणि दिस इज माय फेवरेट अमॉंग दिस ऑल. ह्याच्यामध्ये चंकी ग्लिटर पार्टिकल्स आहेत आणि असं मिरर सारखं रिफ्लेक्टिव्ह फिनिश देतं. हा शेड आहे SM शॅम्पेन. खूप म्हणजे खूप प्रिटी शेड आहे. माझं सर्वात ऑल टाइम फेवरेट आहे हा. मी तुम्हाला एक स्वॉच करून दाखवते ऍक्च्युली. इथले ग्लिटर पार्टिकल्स ना तुम्हाला फील होतील. 1 ते 2 कोट केलात तर पूर्ण फिनिश एकदम छानच येणार आहे. आणि असं वाटणार नाही की तुम्ही घरी हे नेल्स पेंट केलं. असं वाटेल की तुम्ही सलॉन मध्ये जाऊन करून आलात. सो is it visible to you people? I don't think so it's visible, but trust me guys, हे खूप 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 छान आहे. आणि लास्टली आता एवढा वेळ झालेला आहे. लेट्स सी ही जी लिपस्टिक आहे ती ट्रान्सफर प्रूफ आहे की नाही. सो माझ्या या हातावर काहीच नाहीये लिटरली गाईज. पूर्ण हात ड्राय तुमच्या समोर व्हिडिओ चालू होता. सो लेट्स गिव्ह इट अ ट्राय. नो ट्रान्सफर गाईज. लिटरली नो ट्रान्सफर. मी प्रेस करते तरी नाही. काहीच ट्रान्सफर नाही होते गाईज. सो ट्रान्सफर प्रूफ आहे. थोडीशी ड्राईंग आहे. लाईक मला इथे सेंटर ऑफ द लिप, माझे लिप्स ऍक्च्युली थोडे ड्राय आहेत. तर इथे सेंटर ऑफ द लिप मध्ये थोडं जास्त फील होत आहे. बट त्यांनी कव्हरेज छान दिलेलं आहे. थोडं फाईन लाईन्स डिफाईन करताय. लॉक्ड लिपस्टिक बाय झुडिओ इज मस्ट बाय. Guys, that's all for today. Hope you like this video. Thanks for watching. For more such beauty and food content, do subscribe to my channel and bye bye.